नमस्कार, मी प्रणिता मच्छिंद्र बोरसे. जय महाराष्ट्रच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या भागात डिग्री ते करिअर, भविष्यातील शिक्षण, AI, उद्योग आणि समाज परिवर्तन या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनकारी नेतृत्व जोडलं गेलं आहे. डॉक्टर गिरीश देसाई सर सध्या आपल्यासोबत आहे. सर, जय महाराष्ट्रतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. प्रेक्षकांना सर्वात आधी सरांचा अल्प परिचय करून देते. सरांनी यांत्रिकी अभियांत्रिकी क्षेत्रात PhD केलेली आहे. त्यासोबतच PCET, पिंपरी चिंचवड विद्यापीठ, त्यासोबतच नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली सरांनी व्यापक अशी शिक्षण परिसंस्था निर्माण केलेली आहे. सर पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आजही हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडत आहे. उद्योगाभिमुख, कौशल्य आधारित, त्यासोबतच भविष्यातील महत्त्वाचं शिक्षण हे या विद्यार्थ्यांना मिळावं आणि विद्यार्थ्यांनी भविष्याभिमुख उद्योग करावा, अशाच पार्श्वभूमीवर जे अविरत काम करत आहे ते आहेत डॉक्टर गिरीश देसाई सर. सर, अत्यंत मौल्यवान हे काम आहे. उद्याचं भविष्य, उद्याची पिढी ही आज तुमच्या हातात आहे आणि ती तुमच्याच माध्यमातून शिकते. खरं तर उद्योगापासून ही सुरुवात झालेली आहे. उद्योग ते शिक्षण क्षेत्र यासाठी तुम्ही कसं हा नवा क्षेत्र निवडलं आणि याच्या तुम्हाला कोणता महत्त्वाचा घटक असा ठरला ज्याने तुम्हाला प्रभावी केलं शिक्षण क्षेत्रात येण्यासाठी, आणि एकूणच तुमचा हा प्रवास कसा राहिला आणि तुम्हाला कसं नवं नेतृत्व या प्रवासात मिळालं? तसा हा प्रवास तसा मोठा राहिला आहे. हा जवळजवळ 36 वर्षाचा प्रवास राहिलेला आहे. पण त्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं माझे आजोबा डॉक्टर होते, वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये, आमच्यासारख्या बदल्या ह्या होत राहायच्या आणि त्याच्यातून काही ग्रामीण भागातल्या शाळा, नंतर सांगलीला काही एज्युकेशन झालं, मग पुण्याला आलो, पण अशा ट्रान्सफर होत राहायच्या. आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर जसं नोकरी हुडकायचं त्या माध्यमातून मी पहिली नोकरी मला मिळाली नगर रोडला फुजित्सु ICM कंपनी. मल्टीनॅशनल कंपनी होती, डिजिटल. त्यावेळेला त्या काळी 93-95मध्ये ERP सिस्टीम वगैरे त्या सिस्टीममध्ये काम करायची संधी मिळाली. नंतर परत ती कंपनी झाल्यावर दुसरी एक कंपनी होती ग्रोवेल टाइम्स लिमिटेड म्हणून, ती नगर रोडला होती, तिथेही काम. पण ह्या दोन्ही कंपन्यामध्ये मी परचेस वेंडर डेव्हलपमेंटला होतो. तिथनं मला जवळनं उद्योजकता बघता आली. लोक उद्योजक जे काम करतात आणि कशा पद्धतीने काम करतात, त्यांच्या अडचणी काय असतात, हे सगळं बारकाईने मला व्हेंडर डेव्हलपमेंट आणि अख्खा भारत त्यावेळेला थोडासा बघता आला. वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि बिलिंगची सिस्टीम, फायनान्स, लिडरशिप, हे सगळे पॅरामीटर मला बघता आले. आणि ह्या दोन्ही इंडस्ट्री तशा माझ्या चांगल्या ह्याच्याने म्हणा, त्या दोन्ही इंडस्ट्री ह्या बंद झाल्या. आणि मग मी ठरवलं की आता आपण हे करण्याऐवजी आपण थोडासा उद्योग चालू करावा. आणि मग इंटरनेट कॅफे त्यावेळेला नुकताच, त्यावेळेला त्याचं खूप क्रेज होती. डायल अप कनेक्शन असायची, फायरवॉल आणि हे. आणि नुकतंच 2000ला त्यावेळेला ब्रॉडबँड सर्व्हिस ही नुकतीच चालू झाली होती. आणि त्याच वेळेला इंटरनेट कॅफे, नंतर कॉम्प्युटर रिपेटिंग, सिफी सत्यम ऑनलाईनचे ऑनलाईन डिजिटल पॅकेज, अशा बऱ्याचशा घडामोडी त्या कॉम्प्युटर क्षेत्रातल्या. आणि दुसरं मग भाजी कट करून विकणे, असे टाटा डोनेली कंपनी आहे, त्याचे ग्रीटिंग कार्ड्स दिवाळीच्या वेळेला विकणे, असे जवळजवळ 6-7 उद्योग असे पॅरलली ते करत, त्या ह्याच्यातले समजून घेऊन ते करत होतो. पण त्याच वेळेला 2000 साली असं वाटलं की आपण एखादा पार्ट टाईम जॉब आपण घ्यावा इंजिनिअरिंग. आपण एवढं ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात आपण मुलांना काही फायदा करून देता येतील आपल्या नॉलेजचा, इंडस्ट्री, तर आपण जावं म्हणून त्या क्षेत्रात जॉईन झालो. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 2000 साली जॉईन झालो. आणि मग त्याच्यात शिकवत असतानाच असं आलं की बऱ्याचशा अडचणी ट्रस्टला आल्या. ते विश्वस्त मंडळांनी असं आहे की ह्या अडचणी आहेत, ह्या लिगली आपल्याला त्या सॉल्व करायला लागतील. तर मी ती ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून त्या सगळ्या अडचणी घेतल्या आणि त्या सॉल्व करत गेलो. आणि मग हळूहळू मला ॲज अ हा सगळा पूर्वीचा जो दृष्टिकोन होता, इंडस्ट्रीचा दृष्टिकोन, तो इथे बऱ्यापैकी कारणीभूत ठरला. वेगवेगळ्या सेक्टर, फायनान्स असेल, हे असेल. आणि मग पिंपरी चिंचवड ट्रस्ट अतिशय छोट्या स्वरूपात होती,
पण त्यावेळेला विश्वस्तांनी सगळा सपोर्ट झाला आणि बऱ्याचशा कॉलेजेस संस्था आणि या येणाऱ्या कालखंडात जवळजवळ एक 1500-2000 विद्यार्थ्यांचा जो काही आहे तो आता जवळजवळ 21,000 विद्यार्थ्यांपर्यंत अरे वा. हा सगळा प्रवास झाला. आणि तो प्रवास करत असताना क्वालिटी, शिस्त आणि इंडस्ट्री कनेक्शन, प्लेसमेंट या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं. पण ह्या प्रवासात मी आवर्जून सांगतो की कंटिन्युअस लर्निंग आणि डेडिकेशन, पॅशन आणि इंडस्ट्री बरोबर घेऊन जाणे ह्या सगळ्या गोष्टी फार उपयोगाच्या पडल्या. अगदी सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अडचणींतून हा सगळा प्रवास सुरू होतो. अडचणी सोडवतातच माणूस खूप सगळं शिकतो, तुम्ही जसं सांगितलं त्याचप्रमाणे. पण सर, तुम्ही ज्या दोन तुमच्या शिक्षण संस्था या तुम्ही सांगितलेल्या आहे त्यानुसार PCETनं कायमच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिलेला आहे आणि आता पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी ही भविष्याभिमुख विद्यापीठ म्हणून पुढे येत आहे. या दोन संस्थांची तुलना कशी कराल, त्यांचं वेगळंपण कसं सांगाल? पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमध्ये आमच्याकडे शाळा, आर्किटेक्चर कॉलेज, मॅनेजमेंट, पण हे सगळे काही कोर्सेस आमच्या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पण ट्रस्टच्या अंडरच आहे. पण तिथे बरीचशी ही कॉलेजेस जी आहे पुणे विद्यापीठाची ॲफिलेटेड आणि ॲटोनॉमस कॉलेजेस आहे. आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे स्वतंत्रपणे स्वतःचा करिक्युलम आणि स्वतःची ॲक्टप्रमाणे मंजूर झालेलं एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. आणि ते सातेमावळ इथे 30 एकर जागेमध्ये ते पूर्णपणे बसलेलं आहे. ते 2023ला त्याची सुरुवात झाली आणि आता 3च वर्ष झाली. आणि ह्या 3 वर्षातच जवळजवळ विद्यापीठात जवळजवळ 6,000 विद्यार्थ्यांचा टप्पा हा गाठलेला आहे, कारण ह्या गुणवत्तेच्या जोरावरच. पण इथे जी फ्लेक्झिबिलिटी असते युनिव्हर्सिटीमध्ये, ती फ्लेक्झिबिलिटी कदाचित तिथे तेवढी मिळत नाही. पण आपण सगळ्या संस्था तेवढ्याच गुणवत्तापूर्वक आणि ह्या पद्धतीने चालवतो. त्यामुळे आज महाराष्ट्रात, भारतात किंवा परदेशात विद्यार्थ्यांचं आपली मागणी राहते आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची. अगदी. सर, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, समाज विकास आणि ग्रामीण भागासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांबद्दल काय माहिती द्याल? त्यांचं उद्दिष्ट काय आहे? शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ही जी संस्था आम्ही जी चालू केली ते पिंपरी चिंचवड एज्युकेशनचे संस्थापक शंकरराव पाटील यांच्या नावाने ती सुरुवात केली. ते चालू करताना उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील स्किल, महिला सक्षमीकरण, स्किल करणे, गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहे स्किलिंगच्या त्या 2016ला चालू केली. ह्या ग्रामीण भागातल्या युवकांपर्यंत कशा पोचवता येतील अशा पद्धतीने ती संस्थेचं कामकाज चालू झालं. आता त्या संस्थेत बरेचसे आम्ही हेअर कटिंग, नंतर ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग आणि असंख्य असे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण ग्रामीण भागात ते करतो आणि त्यातून अति चांगल्या पद्धतीचा रोजगार हा निर्माण होतो. दुसरी गोष्ट, ऊस तोडणी कामगार असतील, तसेच ऊस तोडणी कामगारांची मुलं असतील अथवा अतिशय गरीब मुलं असतील, त्यांचं सक्षमीकरण करणं, त्यांना आर्थिक मदत देऊन आपण त्यांना पुढे कसं आणता येईल मेन फ्लोमध्ये आणि बाहेरच्या समाजासाठी उपयुक्त कसं करू शकू ह्या दृष्टीने ह्या संस्थेचं कामकाज हे चाललेलं असतं. आणि ह्याच्यात खूप असंख्य योजना आम्ही ग्रामीण भागातल्या युवकांसाठी करतो. अगदी. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातला जो घटक सगळ्यात जास्त शिक्षणापासून वंचित राहतो तो घटक मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या दोन्ही संस्थांनी केलेलं आहे. त्यासाठी हार्दिक अभिनंदनच खरं तर दोन्ही संस्थांचं आणि तुमचं सुद्धा. त्यानंतर शिक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. डिग्रीपेक्षा सध्याच्या काळात स्किल हे जास्त महत्त्वाचे आहे. आता हे स्किल डेव्हलप करण्यासाठी विद्यापीठ कसं काम करत आहे आणि भविष्यात हे स्किल वापरूनच कशा उद्योग साकारता येईल किंवा कशी नोकरी करता येईल याच माध्यमातून कशी तयारी एकूण विद्यार्थ्यांकडून केली जाते? आता आपण इतकी वर्ष जे बघत आलेलो आहोत की आपण विद्यार्थ्यांना टीचर हा शिकवत राहिला आणि एक्झामिनेशन आपण देतो, एक्झामिनेशन झालं की डिग्री अवॉर्ड करतो. मग आता त्या केसमध्ये त्याला स्किल हे नसतं. BCom झालेला विद्यार्थी आहे, तो BCom होतो, पण त्याला बेसिक टॅली आपण ज्याला इंटरव्ह्यूला जातो त्याला अकाउंटिंग, टॅली ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण त्याला विचारतो. इंजिनिअरिंगमध्येही तेच होतं. इंजिनिअरिंगमध्ये बेसिक तो क्लासरूममध्ये शिकवतो, त्या एखादी डेफिनेशन पाठ करतो आणि त्याचं उत्तर लिहितो, त्याला चांगले मार्क मिळतात. पण इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर त्याला जे इंडस्ट्रीला अपेक्षित जे स्किल आहे ते मिळत नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपली आत्ताची जी एज्युकेशन प्रणाली आहे ह्याच्यात आपण टीचिंग आणि एक्झामिनेशन सिस्टीम आणि डिग्री अवॉर्डिंग
पण आता काळाची गरज आहे, मुलांनी लर्निंग केलं पाहिजे, अगदी. सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्याला आले पाहिजेत बरोबर. आणि म्हणजे स्किल आत्मसात केलं पाहिजे. म्हणजे मी कायम म्हणतो की मग नॉलेज तर पाहिजेच, प्लस त्याच्या व्यतिरिक्त स्किलही पाहिजे. आणि आता त्याच्यावरूनही आता ह्या सगळ्या जनरेशनमध्ये बघता राईट ॲटिट्यूड, बरोबर. म्हणजे राईट ॲटिट्यूडमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग, नंतर कम्युनिकेशन, कॅपॅबिलिटी बिल्डिंग, हा जो सगळा एक्सरसाइज आहे हा त्याच्यात प्रामुख्याने असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये इंडस्ट्री 5 पॅरामीटर्सवर जास्त फोकस करतो आता ह्याच्यातले. त्यातले सगळ्यात महत्त्वाचं आहे की AI इन्क्लुझिव्हिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्व क्षेत्रात वापरून आपली ती विद्यार्थ्यांची शिक्षण देण्याची प्रणाली आहे ती गतिमान बनवणं. बरोबर. दुसरा जो भाग आहे तो इंडस्ट्री कनेक्ट. इंडस्ट्री कनेक्ट हा प्रत्येक कोर्सेसमध्ये आणि त्याची इन्क्लुझिव्हिटी प्रत्येक क्षेत्रात, अकॅडमिकमध्ये आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला करिक्युलम डिझाईन, एक्झामिनेशन, टीचिंग लर्निंग प्रोसेस, प्लेसमेंट्स, एंटरप्रेनरशिप, वेगवेगळे एरियाज आहेत. पण त्या सगळ्या क्षेत्रात इंडस्ट्रीची लॅब आहे, सेंटर ऑफ रिसर्च आहे, इंडस्ट्रीची इन्व्हॉल्वमेंट वाढवणं हा दुसरा पॅरामीटर झाला. तिसरा ग्लोबलायझेशन. आपल्याकडची जो बीटेक ग्रॅज्युएशन होतो जो विद्यार्थी, त्याची डिग्री ही जागतिक स्तरावर पण इक्विव्हॅलन्स पाहिजे. आजचा आपला बीटेक झालेला मुलगा कदाचित परदेशात गेला तर त्याला कुठेही असं वाटता कामा नये की आपण कमी शिकलोय, तिथल्या UGची लेवल आणि आपली ही कमी आहे, शिक्षक कमतरता आहे. त्यामुळे ग्लोबलायझेशनकडे लक्ष ठेवणे, बाकीच्या युनिव्हर्सिटीचा करिक्युलम काय आहे, आपण काय व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो, 2+2 प्रोग्राम्स, मल्टिपल ग्लोबलायझेशनचे प्रोग्राम, हा त्यातला तिसरा आस्पेक्ट हा आपण प्रामुख्याने त्याच्यात बघतो. चौथा जो आहे हा रिसर्च, इनोव्हेशन, स्टार्टअप, एंटरप्रेनरशिप, हा जो काही आहे त्यात क्रिएटिव्हिटी वाढावी आणि उद्योजकता वाढावी, ह्या सगळ्या आस्पेक्टवर अल्टिमेटली आउटकम जो विद्यार्थ्यांचा आहे तो आपण कसा वाढू शकतो आणि तो सोसायटीला कसा उपयुक्त विद्यार्थी ठरू शकतो, या दृष्टीने चौथा. आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा आहे आपली स्वतःची व्हॅल्यू, ह्युमन व्हॅल्यूज, आणि त्या सोसायटीसाठी आपण सिटीझन म्हणून जगू, चांगलं कसं नागरिक होऊ शकतो त्या आस्पेक्टवर. म्हणजे हे 5 मला वाटतं ह्याच्यावर बांधणी करणं, त्या पद्धतीने आपली सिस्टीम डेव्हलप करणं, हे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचं हे नॉर्मली या पद्धतीने. त्याच माध्यमातून भविष्यातला विद्यार्थी, उद्योजक आणि एक चांगला नागरिक हा घडू शकतो. सर, आतापर्यंत तुम्ही विद्यापीठात कशा प्रकारे नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम राबवले जातात त्याबद्दल बोलत होतात. मात्र यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उपस्थित होतो, तो असा की अनेकदा करिअर निवडतानाच ते कोणतं निवडावं हा संभ्रम असतो आणि मग पूर्ण माहिती नसल्यामुळे कोणती तरी शाखा निवडावी आणि मग सर्रास एकाच शाखेत सगळी भरती व्हायला सुरुवात होते, जसं आतापर्यंत आपण पाहिलं. त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या करिअरमध्ये 2 महत्त्वाचे टप्पे येतात. एक तर 10वी आणि दुसरा टप्पा येतो 12वी. 10वी ते 12वी हे आपण एक बॉटलनेक म्हणतो, त्यावेळेला महत्त्वाची डिसिजन हा विद्यार्थी आणि पालक म्हणून घेतात. 10वीचा टप्पा येतो त्यावेळेला बरेच ऑप्शन येतात, मग डिप्लोमाला जावं का त्याने 11वी 12वी करून इंजिनिअरिंगला जावं, हा एक त्याच्यातला पहिला टप्पा येतो. मग त्याच्या आपापल्या दृष्टीने सोयीस्करप्रमाणे घेतात. पण 11-12वीचा जो टप्पा आहे हा जास्त उपयुक्त ठरतो ओव्हरऑल फाउंडेशन करण्याच्या दृष्टीने. पण पालकाला वाटतं की कदाचित तो मुलगा त्या 11वी-12वीचं जमणार नाही, त्याला डिप्लोमाला जाऊ दे, पण ठीक आहे, त्या ह्याच्या पद्धतीने डिसिजन घेतात. पण 12वी नंतरचे जे काही ऑप्शन, आणि स्पेसिफिकली मी जास्त भाष्य करेल, बाकीचे भरपूर जवळजवळ 15, आता तर मुलांना एवढे आव्हाडावे ऑप्शन झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की मुलांची आवड ही सगळ्यात बघा. म्हणजे त्याला तिथं गेल्यावर त्याला इंटरेस्ट वाटला पाहिजे. हे ठीक आहे, उद्या त्याला जबरदस्तीने आपण गेलं म्हणजे त्याची आवड बघा. आणि मुलांनी पण ज्यात आवड आपण निर्माण केली आहे तिथं टॉप लेवलला जाण्याचा पूर्णपणे स्किल आत्मसात करून तिथं आपण टॉपला कसं जाऊ शकतो ह्या दृष्टीने त्यांनी सिन्सिअरली प्रयत्न करावे. दुसरा जो भाग येतो, ज्यावेळेला प्रामुख्याने इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेला मुलगा येतो त्यावेळेला त्याचा कायम असतो की आपण कॉम्प्युटर ब्रँच घ्यावी का ENTC घ्यावी, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, नवीन अपकमिंग ब्रँच येत आहेत इंडस्ट्री 5 मधल्या, अथवा ड्रोन टेक्नॉलॉजी येते, अथवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येतात, सिव्हिल घ्यावं का मेकॅनिकल घ्यावं, मार्क असे आहेत, कॉलेज नक्की कुठलं घ्यावं. तर ह्या सगळ्याला कसं आहे की निश्चित कॉलेज चांगलं असणं हे गरजेचं आहे. आपण चांगले मार्क मिळून चांगल्या कॉलेजला घेणं, कारण तिथलं सराउंडिंग, तिथले प्लेसमेंट,
तिथल्या आपल्या आजूबाजूची मुलं ही आपल्याला डेफिनेटली अजून चांगलं काम करण्याकरता प्रोत्साहित करत राहतात. पण आज न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळे बरेचसे पूर्वी जसं कन्सेप्ट होता की सिव्हिल इंजिनिअरिंग करताना आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे सगळे विषय करायचो, मेकॅनिकल करताना मेकॅनिकलचेच सगळे विषय करायचो, तसा विषय आता राहिलेला नाही आहे. तुम्ही मल्टिपल बास्केटमध्ये तुम्हाला स्वतःला मेजर मायनर असे सब्जेक्ट हे चूज करायचे असतात. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये घेतलं तरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे तो डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे विषय तो घेऊन स्वतःची बास्केट ही बनवू शकतो आणि त्या पद्धतीने स्वतःचं करिअर. आणि असं जरुरी नाही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आजकाल मुलगा आहे तो म्हणतो की एआयला ॲडमिशन घ्यायची आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, कारण एआय हा सगळीकडे ऐकतोय. त्यामुळे आपण एआय हा शिकवण्याचा तर भाग एवढा नाही आहे, पण तो इम्प्लिमेंट करण्याचा भाग आहे. आणि आपण त्या एआयमुळे जो आहे एआय हा सगळ्याच ब्रँचला लागू आहे. मेकॅनिकलला वेगवेगळ्या क्षेत्रात, इंडस्ट्री 5 वेगळ्या स्मार्ट ऑटोमेशन रोबोटिक्समध्ये लागू आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्मार्ट सिटी, बाकीच्या आस्पेक्ट आहेत त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागू आहे, फार्मसीमध्ये लागू आहे, MBAमध्ये लागू आहे. म्हणजे आजकाल एआय अधिक आपलं डोमेन नॉलेज हे वापरून आपल्याला पुढचं लाईफ हे निवडायचं आहे. त्यामुळे आपण नुसता कॉम्प्युटर एआय त्याच्यातही संधीज आहेत पुढच्या, पण असं काही कुठले आपली आवड बघावी आणि सगळ्या ब्रँचेस आणि सगळ्या क्षेत्रात ही त्या क्षेत्राचं हे कुठल्याही क्षेत्र व्यतिरिक्त, म्हणजे एखादी गाडी नुसती मेकॅनिकल होऊ शकत नाही, नुसती इलेक्ट्रॉनिक होऊ शकत नाही, नुसती कॉम्प्युटर होऊ शकत नाही. आजकाल सगळ्याचं मिश्रण म्हणून एखादा प्रोडक्ट हा बनतो. त्यामुळे सगळ्या ब्रँचला हा वाव आहे. आपली आवड कशात आहे ती बघावी, तिथे आपण एक्सेल करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण जायला हरकत नाही. आणि कुठलाच प्रोडक्ट असा नाही मी म्हणेन की नुसता त्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, प्रत्येकात सगळ्या गोष्टी ह्या सगळे इंजिनिअरिंग हे लागतंच लागतं. त्यामुळे आपली आवड हे करून पुढे जावं. आणि पण सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही आपण 4 वर्षात करतो त्यावेळेला राईट डायरेक्शनमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणजे इंडस्ट्रीबरोबर इंटर्नशिप करणं, स्किल्स वेगवेगळे स्किल आत्मसात करणं, ग्लोबलायझेशन सर्टिफिकेट मिळवणं आणि चांगले CGPA आपली शिस्त चांगली हे दाखवायला चांगले मार्क मिळवत राहणं, ह्या तेवढ्याच गरजेच्या गोष्टी ह्या 4 वर्षात मुलांनी केलं तर कुठलंही करिअर करा, त्यात टॉपला राहा आणि चांगली स्किल आत्मसात करा, सक्सेस हा आपला राहील. अगदी सर, आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की योग्य दिशा ही खूप गरजेची आहे आणि ती दिशा जो घटक देतो तो घटक म्हणजे शिक्षक हा आहे. मात्र सध्या एआयच्या या काळात शिक्षकांची ही भूमिका बदलते. म्हणजे केवळ एखादा मेंटॉर न राहता तो बनतोय इनोव्हेशन लीडर. पण खरंच आजच्या या काळात भारतातील शिक्षक ही भूमिका साकारू शकतायत का? नाही, डेफिनेटली. आता आम्ही ज्यावेळेला शिक्षण संस्था हे करतो त्यावेळेला आपण त्याला AI बद्दलचा छोटा कोर्स देणे, डेव्हलपमेंट करणे, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम वेगवेगळे आत्मसात करणे आणि जुनी जी टर्मिनॉलॉजी होती टीचिंग लर्निंग प्रोसेसची ही पूर्णपणे बदलते. म्हणजे आपण आता टीचिंगवर फोकस न करता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम देऊन त्यांना लर्निंग मोडमध्ये आणणं. कारण आजकाल तो ChatGPT कुठेही गेलं तर त्याला नॉलेज हे मिळतंय लगेच इमिजिएटली. म्हणजे तुम्ही नॉलेज देणारा नाही आता. शिक्षकाची भूमिका ही आता नॉलेज देणारी तेवढी राहिली नाहीये, पण त्याला इनोव्हेशन, त्याला प्रॉब्लेम, सोसायटीचे प्रॉब्लेम्स देऊन हाऊ टू सॉल्व्ह दीज प्रॉब्लेम्स त्याबद्दलची मेंटरशिप देणं आणि त्याला त्याची पुढची गाईडलाईन देणं हा टीचरचा जास्तीत जास्त रोल राहणार आहे. आणि ह्याच्यात परत आवर्जून सांगतो की प्रॉब्लेम सोसायटीचे देणं आणि ते करून घेणं हा टीचर्सचा, त्याला हेल्प करणं हा टीचर्सचा रोल राहील. अगदी सर, टीचरचे रोल बदलत आहेत त्याचप्रमाणे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचाही रोल बदलला पाहिजे ही अपेक्षा आज व्यक्त होते. भारतीय सरकारची ही भूमिका आहे, नोकरी करणारे न राहता नोकरी देणारे व्हा, अशी सध्या संकल्पना आपण सगळीकडेच ऐकतोय. त्या संकल्पनेवर तुम्ही काय बोलाल आणि विद्यापीठ तुमच्या संस्था कशा काम करताय त्या? कसं आहे की आपला एक काळ होता की आपण प्लेसमेंट, जे कॉलेज अतिशय उत्कृष्ट प्लेसमेंट देतं आणि ज्या पद्धतीने ते कॉलेज चांगलं आहे, पण आता निश्चित परदेशासारखं, परदेशातली उलटी संकल्पना आहे. परदेशात जेवढे तुम्ही विद्यापीठ म्हणून उद्योजक जास्तीत जास्त तयार करू शकता तेवढं ते विद्यापीठ चांगलं, अशा पद्धतीची टर्मिनॉलॉजी. पण तीच आता भारतात आणणं, कारण किती जणांना आपण नोकऱ्या आणि ह्या पद्धतीचं जे आहे सर्व्हिस ओरिएंटेड करणार, त्यापेक्षा
प्रत्येकाने आपण स्वतः उद्योजक तयार होणं, उद्योजकासाठी जे जे काही लागेल म्हणजे त्याच्यातली प्रोटोटाईप मॉडेल तयार करणं, त्याचा रिसर्च, ग्रँड पेटंट काय असेल, नवीन संकल्पना मांडणं आणि उद्योजकासाठी जे ज्या काही गोष्टी लागतील. आम्ही पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीने दरवर्षी आम्ही एंटरप्रेनरशिप कॉन्क्लेव्ह करतो. जवळजवळ एक 1500 उद्योजकांना बोलवतो, विद्यार्थ्यांनाही त्यात इन्व्हॉल्व करतो. उद्योजक हे वेगवेगळ्या देशातनं बोलवतो, त्यांचे स्टोरीज आपण ऐकवतो. एक आपण GEC पुण्याला आपण केला, नंतर दुबईला एक केला. दुबईला जवळजवळ गल्फमधले जवळजवळ एंटरप्रेनर सगळे एकत्रित आणले आणि एंटरप्रेनरशिप क्लब आपण स्थापन केला आहे. म्हणजे एका बाजूला विद्यार्थ्यांना एंटरप्रेनरशिपबद्दलचा कॉन्फिडन्स वाढवणं, त्याबद्दलचं मार्गदर्शन करणं, त्यातल्या सरकारी प्रोसेस समजून सांगणं, एक कायम जे आहे तुम्ही जॉब देणारे व्हा, ही जी कन्सेप्ट आहे ती आपण राबवणं आता त्या पुढच्या काळात गरजेचीच आहे. अगदी. सर, सध्या विद्यापीठांमध्ये 3 असे कोणते बदल गरजेचे आहे किंवा 3 तुम्ही कोणत्या सूचना द्याल आणि काय सांगाल की ज्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्र बदलत आहे, ज्या पद्धतीनं AI मध्ये येत आहे, NEP 2020 असे अनेक नवीन नवीन संकल्पना आपण ऐकतोय, त्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नाही, विद्यापीठाने आता आम्ही आमच्या दृष्टीने प्रॅक्टिकली करत असतो आणि प्रयत्न करत असतो. आत्ता सगळ्यात जे आहे डिजिटलायझेशन ऑफ युअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटलायझेशन एकदा झालं की त्या AI ऑडिट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चा AI मध्ये वापर, अकॅडमिकमध्ये वापर, एक्झामिनेशन सिस्टीम, त्याला गतिमानता येईल आणि तुम्ही विद्यार्थ्यांचे आउटपुट जे आहे ते अतिशय इफेक्टिव्हली मेजर करू शकाल आणि डायरेक्शन देऊ शकाल. आणि दुसरा आस्पेक्ट आहे सगळ्यात तो इंडस्ट्री कनेक्ट. इंडस्ट्री कनेक्ट हा प्रत्येक एरियामध्ये तुमचा वाढवणं गरजेचं आहे. तुमच्या लॅब्स, सेंटर ऑफ एक्सलन्स तुम्ही क्रिएट करा आणि इंडस्ट्रीचे मॅक्झिमम प्रोफेसर्स तुम्ही प्रोफेसर ऑन प्रॅक्टिस कर म्हणून बोलवा आणि रिसर्च, सगळ्या गोष्टीमध्ये इंडस्ट्रीची इन्व्हॉल्वमेंट, ही इन्क्लुझिव्हिटी ऑफ इंडस्ट्री. आणि तिसरा प्रकार आहे ग्लोबलायझेशन. बरोबर. ह्या प्रकार आपण जास्तीत जास्त विद्यापीठाने ह्या गोष्टीवर भर दिला तर विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त राहणार. अगदी अगदी सर, बदलतं शिक्षण आणि या संदर्भात आपणही कसं बदललं पाहिजे, अगदी विद्यापीठांनीही आणि विद्यार्थ्यांनीही, हे तुम्ही सांगितलंय. डॉक्टर गिरीश देसाई सर आपल्यासोबत जोडले होते. अगदी मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. सर, जय महाराष्ट्रकडून आणि सर्व विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मला इथे बोलवलं आणि जस्ट मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. अगदी. शिक्षण क्षेत्र नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातल्या अशाच नवनव्या संधी आणि संकल्पना घेऊन जय महाराष्ट्र तुमच्या भेटीला येत राहणार आहे. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.